अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। महाराष्ट्र सरकारने अलीकडेच मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली, हिंदू, खाटीक, लोणारी अशा विविध समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। या महामंडळाचा उद्देश या समाजांच्या आर्थिक विकासासाठी विविध योजना राबवण्याचा आहे, ज्यामुळे त्यांना उद्योजकीय संधी व आर्थिक प्रगती मिळू शकेल। या निर्णयानुसार ओबीसी समाजातील या घटनांना अधिक आधार दिला जाणार आहे। राज्यातील जैन, बौद्ध, बारी, तेली, हिंदू, खाटीक, लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने देवाभाऊंच्या महायुती सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। यानुसार जैन धर्मियांसाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे। बारी, तेली, हिंदू, खाटीक, लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे। तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांना 10 लाखापर्यंत अनुदान योजनेला देखील महायुती सरकारने मंजुरी दिले। महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्यातील अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे। ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई।